अरे ओवरलोड आ रहा है टू व्हीलर पे, आ जाओ. VIP VIP VIP. नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 आणि मनापासून स्वागत. आज डे 3 आहे. आज आम्ही चाललो आहे गिली आयलँड्सला, गिली टी म्हणून, गिली ट्रिवांगन. तर तिकडे तर एकदम चिल माहोल आहे, असं काय एवढं करायला नाही आहे. फक्त स्कूबा स्नॉर्कलिंग एकच करू ॲक्टिव्हिटी वाईज, बाकी तर निवांत चिल आहे. तशी चेकआउट प्रोसेस आम्ही काल रात्रीच केली होती. अजून जे काही जेवणाचे बिल्स होते ते पे केले होते. जस्ट अ फॉर्मल चेकआउट नाव. Little bit of sweets. Yeah. They like a chocolate. Yeah. Nadia's jewelry. And if you find something that you can color the natural, we polish with the machine. We put the silver, make it shine. For this, you just boil and apply lemon. Yes. So this is white color. White color. This is oxidized. Yes. And that one is natural. Natural. Okay. This material. So this is for, that is polishing. This is for color. Yes. Okay. Chalo, let's go. मंडळी, आम्ही इथे नाडिया सिल्वर ज्वेलरी जिथे थांबलो होतो. म्हणजे विथ नोशन की सिल्वर ज्वेलरी इकडे स्वस्त मिळते असं कळालं होतं आम्हाला. ना माझ्या ब्रांचमध्ये आम्हाला, तर त्यांनी आणलं होतं एक सिल्वरचं हे. बट म्हणजे मी प्राइसेस कम्पेअर केले तर मग इंडियामध्ये मला कम्पॅरेटिव्हली स्वस्त, म्हणजे इथं मला एक ब्रेसलेट आवडलं होतं. ते यांच्या करन्सीमध्ये आपल्या INR वॉज 36,500 रुपीज, विच वॉज टू मच. आणि तेच ब्रेसलेट इंडियामध्ये मला आरामात 7-8 हजारमध्ये मिळालं असतं अकॉर्डिंग टू इंडियन प्राइसेस. सो आम्ही काय सिल्वर ज्वेलरी घेतली नाही. म्हणजे माझं होतं की घरच्यांसाठी किंवा म्हणजे एखादं इयरिंग ऑर समथिंग दॅट सॉर्ट काहीतरी घ्यावं म्हणून. पण खूपच प्राईस खूपच आहे, नॉट एक्सपेक्ट. आता आम्ही गिली आयलँडला जायला म्हणून इथे पतंगबाई पोर्टवर आलो आहे. पण एक म्हणजे आम्ही जर बुकिंग ऑनलाईनच काल केलं असतं तर माईट बी आमचे 1000 रुपीज वाचले असते. बट ठीक आहे, नेव्हर कंप्लेन वेन ऑन अ ट्रिप. पण तुम्हाला एक सजेशन जर करायचं असेल तर ऑनलाईन एकजयाचा हेच आहे. एकजया हे बोटनी चालू आहे. ती सगळ्यात चांगली आहे यांचे बोट्समध्ये. आणि एक सेमया म्हणून पण आहे. दोघांपैकी कुठलेही तुम्ही घेऊ शकता. पण सेमयाचं 1 ते 1.5 वाजता होतं. पण आम्ही आता 12:30चं एकजयाचं केलं आहे. ऑनलाईन सेम डेचं बुकिंग होत नाही, पण 1 दिवस आधी करावं लागतं. सो इफ यू आर गोइंग टू कम देन डू बुक इट ऑनलाईन ऑन एकजया साईट, किंवा क्लूक ॲप आहे त्याच्यावरून पण बुकिंग करू शकता. आम्ही आता गिली टू नुसा प्लस नुसा टू सनूर पोर्ट ह्याचं बुकिंग आत्ताच करतो आहे. म्हणजे नंतर उगाच हे नको बाबा आपण एक्स्ट्रा भरले असं तसं काही नको. सो वी आर जस्ट चेकिंग. अदंगपाय पोर्ट इथूनच आहे. हे हार्डली 100 मीटर्स होतं त्या शॉपपासून. ही एकजयाची मोठी बोट आहे. बाकीच्या छोट्या आहेत. आणि 1-2 अशा रील्स बघितल्या जिथे छोट्या बोट्स अशा नाही का फास्टमध्ये जाते, सो कोलॅप्स होतात अशा. सो मोठी गेलेलं बघू. हे वरचे सीट्स आहेत. बट यार उन्हात कोण बसणार एवढा वेळ. नॉट अ छान वाटतंय नो डाऊट, बट खूप ऊन आहे. बेटा सिंगल सीट्स प्लस व्ह्यू पण आहे. ठीक आहे ना? ठीक आहे ठीक आहे. आणि बाहेर पण जाऊ शकतो आपण मधूनच. हां बट वी आर गेटिंग हिअर बोथ दिस ना. बाहेरचं पण तुला मधी दिस इज वन सजेशन. बऱ्याच जणांना बाहेर पण आवडतं, मला पण फ्रँकली आवडेल. पण 1 तास मला पूर्ण उन्हात बसणं काय माझ्याकडनं शक्य नाही. तर लकीली नजर इकडे गेली की इकडे थोडंसं स्मॉल कंपार्टमेंट आहे, AC वाला छोटासा, हार्डली 9-12 पीपल.
मग इथे सिंगलवाले सीट घेतलं तर मध्ये जाऊन बाहेर पण उन्हात पण थांबता येईल आणि लगेच येऊन वापस सीटवर पण बसता येईल. तर यायचं असेल तर पटकन वरती या. बोट हॅज ऑलरेडी लेफ्ट. आम्ही बॅग्स ठेवलेत आमच्या इथे. हाय, छलांग मारे क्या समंदर में? मोबाईल इथं पण भारी वाटतं ना. हा सियाचा कार्टून तरी बरीच मोठी आहे. ऑलमोस्ट रिकामीच आहे. आता एक स्टॉप हा एक स्टॉप होऊन गेला राईट. गाड़ी चल रहा है, मेरे को पता है. म्हणजे ह्याला तिकीट्सला जास्त घेतले नाही का, 1000 एक्स्ट्रा गेले म्हणून आम्ही गाडीमध्ये ते हे केलं कॉम्प्रोमाइज विथ लाईफ. पडलं तर अवघड. पडणार तर नाही बट मग गाडीचं हालत. बट ठीक आहे, आपली स्वतःची तरी कुठे आहे. 75K घोडा गाडीचे होते. आम्ही नाही तर 75 नाही बाळ. ही वॉज सेइंग फर्स्ट 300. ते माइट बी 150 किंवा 200 पर्यंत आला असता. 150 तर शक्यच नाही. म्हणजे साधारण 1000 रुपये आपल्या इकडचे ते फक्त सोडायला म्हणत होते. तर मग आम्ही काय केलं, गाडीच घेतली आणि समोर सामान सगळं बऱ्यापैकी मावलंय. नो डाऊट मला जागा खूप कमी मिळाली बसायला, बट ठीक आहे 15 मिनिटात पोहोचतोय हॉटेलच्या इथे. आणि 2 दिवस मग ही बाईकच घेतली आणि म्हणजे आपल्या इकडचे 1500 रुपये मध्ये 2 दिवसाचं जे काही आम्ही फिरू ते सगळं होऊन जाईल याच्यामध्ये गाडीमध्ये. प्लस डायरेक्ट हॉटेलला पण आणायचं सोडायचं काही हे नाही, कारण की ते आणायला सोडायला 1 टाईमच 1500 म्हणत होता तो. प्लस इकडे तिकडे फिरणार ते वेगळं. आणि त्यांच्याकडे आम्ही स्नॉर्कलिंगचं पण बुक केलं आहे. ते पण 350 सॉरी गाडीचे 350 घेतले, स्नॉर्कलिंगचे 300. असं टोटल 3500 रुपये आपल्या करन्सीमध्ये आम्ही भरून आलो आहे फॉर स्नॉर्कलिंग अँड वॉट एव्हर ट्रॅव्हलिंग विल बी. आमच्याकडे बघून आम्हाला हॉर्न वाजवायची गरज नाही. आमच्याकडे बघूनच लोकच बाहेर जायला लागले. अरे ओव्हरलोड आ रहा है 2 व्हीलर पे, आ जाओ. VIP. 3 minutes to go. अच्छा था हाउ दे बा. सो इतना बोझा लेके हम लोग चल रहे थे. एक ढोली बॅग, दिस बॅग, इथे एक सॅक आणि पाठीमागे मी. आणि मला बसायला फक्त जागा बघा. हां म्हणजे काय आहे हे, नयन कशी बसू शकते एवढ्यातच. Aston. बरंच चालून आल्यानंतर बरीच मोठी प्रॉपर्टी आहे, बट छान आहे. यांना हुडगी मूव. इथं सियाचा बेड आहे. नाईस. जरा बाथरूम मोठे असले की बरं वाटतं यार. हे इथे रात्रीचं असे बीन बॅग्सवरती आणि तिथे व्हाईट स्क्रीनवर एक मूवी ऑर समथिंग काहीतरी लावतात. इथे डायनिंग एरिया अँड दिस बीच.
त्यांचं जे कॉम्प्लिमेंटरी हे आहे ना मॉकटेल, दॅट वी कॅन हॅव एट बीच ऑल्सो. वॉटर लुक्स क्लीन. Little bit spicy. Anything else? नो सर थँक्यू. ॲस्टॉन. जेव्हा आलो तेव्हा असं जेवलो नव्हतो आणि एकदम फुल एनर्जी वाटत होतं सगळं बघून. आणि आता जसं जेवण झालं आहे गप्प झोपू वाटायला आहे मला. पण एक हे जर कोणी आलात आणि ज्यांना जेवणानंतर असं सोप खायची सवय असेल किंवा काही माउथ फ्रेशनरची सवय असेल तर तुमचं घेऊन या, कारण की इकडे माउथ फ्रेशनर किंवा बडीशॉपची कन्सेप्टच नाही आहे. आणि ते असं कधी कधी चुकल्यासारखं वाटतं नाही का. बट चांगला होता, पास्ता चांगला होता, रिझनेबल आहे मेन म्हणजे जेवणाचा रेट मला वाटला. थंड आहे का पाणी? नॉम खूप गार आहे. खूप गार आहे. खूप गार आहे का? अजिबात नाही आहे ना. हा पूल एरिया आहे. बराच मोठा आहे पूल. तिथे पूर्ण बाजूला बीच है और ये चली हमारी थोड़ी गर्दी वाटली बघ कंपॅरेटिव्हली सो फार. जरा हल्ले हल्ले चलो मेरे साजना, हम भी पीछे हैं तुम्हारे. प्रॉन्स हाऊ मच? प्रॉन्स 25. ओके ओके लेट मी. खूप वास येतो ना म्हणून मी आलं नाही. इथनं काय नाही ना, इथनं काय नको. Yes, track one. बॅक टू आवर रिसॉर्ट. आज काय ट्यूजडे आहे का ग? अच्छा मूवीज पण फिक्स आहेत त्यांचे. व्हेरी नाईस. येस टुडे इज ट्यूजडे. दिस इज सो कूल. संडे, मंडे, ट्यूजडे. आता हा मूवी चालू आहे, अ स्टार इज बॉर्न. Then tomorrow we have Coco at 7 p.m. Then at 9 p.m. Pulp Fiction. I don't know how is this movie. What? A star is born. आत्ताच झाला सुरू झाला. We can sit right. All these others that really got it, that really have it inside. स्टार इज अबाउट टू बी बॉर्न असं काहीतरी. अ स्टार टू राईस काहीतरी नाव होतं मूवीचं. पण यांची कन्सेप्ट चांगली आहे. म्हणजे पूर्ण गिली आयलंडमध्ये बघितलं कुठेच हे नव्हतं. एकदम बिन बॅग्स टाकून मस्तपैकी टी व्हीचा शो ह्याचा थिएटर टाईप. आणि मी एकदा मूवी बघायला लागले की मला कुणाचं लेणं देणं नसतं. आता पण असंच झालं आहे. इट वॉज लाईक की मी मोबाईल बघ, कुठे हे बघ, नयन झोप आली आहे का, नयन भूक लागली आहे का. नयनला मूवीमध्ये एकदम घुसली होती नयन. छान वाटलं आहे सर. शांतारोके बीच. डिनरच स्किप केला. हो डिनरच स्किप केला आम्ही.
तिकडे ॲक्च्युली मधी खाल्लं होतं ते चिकन क्वासिडीला, छान होतं. मग ते हेवी पण झालं, थोडं चीज होतं त्याच्यामध्ये, तर माहीत बी भूक पण नव्हती. आणि मूवीमध्ये मग म्हटलं राहू दे म्हणत ते आता हॉटेलच क्लोज झालं. पण भूक पण नाही आहे आता तसं फ्रँकली. पण छान वाटलं असे चंदा मामा के बीच, आणि असं दुरून लाटांचा आवाज येत होता. पण सगळेजण निवांत हे केलं होतं. फक्त एक बावळट कोणतरी माझ्या पाठीमागे होता, म्हणजे थोडासा दूर. मधूनच काहीतरी गाणी म्हणतोय, काय बोलणं चालू होतं हजबंड वाईफचं त्या. असं म्हणजे रागाने एकदम मी बघितलं त्याच्याकडे, म्हणजे काय भावा, एवढे छान इमोशनल मूवी चालू आहे, लव्ह स्टोरी, आणि त्यात ह्याची बकबक चालू होती. एनिवेज 11:15 वाजलेले आहेत. मला फ्रँकली रूमवर जाऊ वाटत नाही आहे. मी म्हटलं पण इथं झुला आहे, मी थोडा वेळ बसते, छान वाटत होतं. पण उद्या सकाळी आम्हाला लवकर उठायचं आहे. स्नॉर्कलिंगला 9, 9:15 तिथे पोचायचं आहे. ऑब्व्हियसली आम्हाला 7 उठून तयार होऊन ब्रेकफास्ट करून 9ला तिथे पोचायला लागेल. सो वाइंड अप फॉर द डे. किती छान पात वाटतं बघा, व्हेरी नाईस. सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्लॉग. बाय बाय, गुड नाईट.